बनगरवाडी ही तात्यांची पहिली कादंबरी. ज्यावेळी कादंबरी कशी लिहितात याचा त्यांना अंदाजही नव्हता. गंगाधर गाडगीळ यांना त्यांनी जेव्हा कादंबरीचा गोषवारा सांगितला तेव्हा ते म्हणाले होते, हे सगळं खूप पोटंट आहे, पण हे एका सूत्रात गोवणार कसं. लिहायला सुरुवात केल्यावर त्यांनी झालेल्या वह्या गरा कामताना दाखवल्या. तेव्हा त्यांचा अभिप्राय होता, अरे हीच कादंबरी, तू असाच पुढे लिहित राहा, शेवट येईल. बनगरवाडी दीर्घकथाच आहे. एका प्रकारे कादंबरीत अपेक्षित असणारा अवकाश, गुंतागुंतीची वीण तिच्यात नाही. बनगरवाडीवर हा कायमच घेतला जाणारा आक्षेप. पण ते मुळात आत्मपर लिखाणाचं आहे. ती कादंबरी येणे आणि जाणे या मानवी जीवनातील दोन अतिशय महत्त्वाच्या घटनांशी जुळलेली आहे. मास्तर शाळेत येतो आणि शेवटी तो गाव सोडून जातो. त्या 3 वर्षांच्या तिथल्या वास्तव्यात तो 8-10 माणसं जवळून पाहतो. आपल्या तरी आयुष्यात आपण अशी कितीशी माणसं जवळून पाहिलेली असतात, फार थोडी. दुष्काळात देशांतरी जाणारी माणसं आणि मूक मेंढरं हाच या कादंबरीचा विषय आहे. आपलं नियतीशी असंच नातं नाही का. बनगरवाडीत शेवटी दुष्काळ येतो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या दुर्दैवासारखाच. नक्षत्रामागून नक्षत्र गेली, बनगरवाडीवर पाण्याचा टिपूस पडला नाही. विहिरीचं पाणी आटलं, वाडीचा हेळ आटला. सकाळ दुपार लोक पाण्यासाठी हेळावर गर्दी करू लागले. रात्रभर झिरपून सकाळी थोडं पाणी होईल ते भरण्यासाठी भल्या पहाटे उठून बायका जाऊ लागल्या. कावळे जागे होण्याआधी माणसं जागी होऊन पाण्यासाठी भांडू लागली. जनावरं रोड झाली, त्यांच्या भकाळ्या दिसू लागल्या आणि अंगावर अस्वलासारखे केस वाढून ती मळकट दिसू लागली. लोकर कातरल्यामुळे अगोदरच भुंडी झालेली मेंढरं अगदीच बारीक झाली. त्यांची चरबी पार वाळून गेली. पाण्यापायी मेंढरं लांब लांब न्यावी लागू लागली. भुकेनं वखवकलेले रानातले उंदीर गावात आले आणि त्यांनी धुमाकूळ घातला. धनगरांच्या घोंगड्या त्यांनी कातरल्या, पिठांच्या वासानं सुपं कातरली, दुरड्या कातरल्या. लोकांच्या तोंडावरची कळा नाहीशी झाली. त्यांच्या डोळ्यात भूक दिसू लागली. रामोशांची फार हलाखी झाली. 2-2 दिवस त्यांच्या घरात चूल पेटेनासी झाली. तालीम ओस पडली, शाळा ओस पडली. अन्न मिळवण्यासाठी सगळे धडपडू लागले. सगळा जिल्हाच दुष्काळाच्या तडाख्यात सापडला. माणदेशच्या 5वीला पुजलेला दुष्काळ आला. लोक हवालदिल झाले. रामा बनगराचा चेहरा काळवंडून गेला. रोज शाळेत होणारी त्याची खेपही चुकायला लागली आणि आल्यावरही दुष्काळाशिवाय दुसरा विषय त्याच्या बोलण्यात येईनासा झाला. त्याची अशी कथा सांगतात मास्तर, राम लक्ष्मण देवदेव करीत आपलं हिंडत होतं. हिंडता हिंडता या भागामध्ये आलं. रामघाटाच्या वर दुपार झाली म्हणून भाऊ भाऊ सावली बघून जेवाया बसलं. आणि पाऊस आला, जोरकस आला. अन्नात पाणी पडू लागलं. व राम रागावला. अनश्र एक बाण मारून त्यानं पावसाला पार बाले घाटात पिटाळला. तवा धरणं जो या मानदेशात पाऊस नाही तो आज पत्तूर नाही. अहो बघा तुम्ही, रामघाटाला पाऊस पडतो आणि आपल्या टकुऱ्यावरनं काळं ढग नुसतं जात्यात 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 आणि पुन्हा पडत्यात ते बालेघाटातच. गोष्ट खरी होती. मधली पट्टी पावसाच्या कृपादृष्टीतून नेमकी सुटत होती. पोटाने म्हातारा झालेला बैलाला ओढत गावाबाहेर जाताना मला शेकू भेटला. मी विचारलं, कुणीकडं शेकूबा? शेकू उभा राहिला आणि म्हणाला, आता निभना मास्तर, जाऊ दे आता बाजारात जाऊन बैल इकून टाकतो. जिथं जाईल तिथं पोटभर चारा तरी खाईल. तो गेला आणि संध्याकाळी दमून भागून परत आला. तेव्हा पण बैल त्याच्या बरोबरच होता. वाट बघणाऱ्या बायकोने विचारलं, का व नाही का ऐकला? तेव्हा खिन्नपणे मान हलवून शेकू म्हणाला, आता काय गिरायकच नाही. खाटकानं 7 रुपयाला मागितला. त्याची सुरी घेऊन मारण्यापरीस आपल्या दारात मेलेला काय वाईट. वाळून कोळ झालेला आनंद एके दिवशी आला आणि म्हणाला, जातो जगायला जातो मास्तर. मास्तर काय सांगणार? कुणीकडे जातोस? जातो वाट होईल तिकडं. कुठं जिथं पीक पाणी असेल तिथं काम करू, जगू. जगलो वाचलो
तर माघारी येऊ. मग हळूहळू मेंढरांची खांड पुढे टाकून मेंढकेही गेले. त्यांची केसाळ कुत्री गेली. ज्यांच्या जीवावर धनगरांचं जीवन होतं ती मेंढरं उपासानं मरू लागली. तेव्हा मन घट्ट करून तरुण मेंढक्यांनी गाव सोडले. त्यांच्या मागोमाग घरातली माणसंही गेली. दुष्काळी मुलूक ओलांडायचा आणि पलीकडे जायचं. मग ते ठिकाण कितीही दूर असो, कुठेही असो, धनगर तिथे पोचणार होते. रामा बनगर जाण्यापूर्वी मला उराउरी भेटला. म्हणाला, धुळं मोर्चापूरकडे जातो, तिकडं पाहुणा आहेत. म्हातारा यायला तयार नाही, त्याला तेवढा सांभाळा. म्हातारा काकुबा धनगर गेलाच नाही, तो गावातच राहिला. पोराने खूप सांगून पाहिलं, पण तो म्हणाला, कशा पायी येऊ, मेंढरं घेऊन तुम्ही जाताय, त्यांना जगवताय, माझं आता काय राहिले? इतका आटापिटा करून जागावं असं मी आता राहिलो नाही बाबा. तुम्ही जा, माझी माती हितच पडल. मग रामाने धान्याचा साठा ठेवला. म्हाताऱ्याला करून घालण्यासाठी आपली बायको ठेवली आणि मेंढरं घेऊन तो जायला निघाला. तेव्हा म्हातारा म्हणाला, सगळी मेंढरं नेतोस, मग मी इथं काय करू? 2 ठेवून जा, माझ्या भाकरीतलं त्यांना घालून जतन करीन. निबना झालं तर सगळीच मरून जाऊ. वाडी भकास झाली. परत येणाऱ्या लेकुळवाड्या मेंढ्यांचा आवाज ऐकू येईनासा झाला. वाडी मुकी झाली. झोपड्यातून धूर निघेना, शाळेपुढे सभा भरेना, लेंड्यांचा मुताचा उग्र दर्प येईना झाला. वाडी निर्जीव झाली. हसती बोलती होती ती स्तब्ध गप्प झाली. एक वेळ पाणी पडलं नाही, एक पावसाळा दिसला नाही आणि वाडी खलास झाली. तो रामा बनगर, तो शेकू, तो आनंदा, बालट्या, बाळ्या सगळे नाहीसे झाले. बरे वाईट सगळे गेले. शाळा जिथल्या तिथे राहिली. मंडळी निघून गेली. गावात कोणी दिसेनासं झालं. अनेक दिवस रोज संध्याकाळी येऊन लिंबाच्या टोकावर बसणारे बगडे येईनासे झाले. शाळेत गोंधळ घालणाऱ्या चिमण्या कुठे दिसेनाशा झाल्या. मांजरं इकडे तिकडे हिंडू लागली. रात्री एकमेकांवर गुरगुरून भांडू लागली. बंद घरातून उंदरांची शिकार करू लागली. मी अधूनमधून गावी जात होतो. झाल्या गोष्टी सरकारात कळवीत होतो. आठवड्यातून 2-4 दिवस वाडीतच काढत होतो. दिवसभर आम्ही दोघेच गावात असो. गुडघे उभे करून त्याभोवती हाताचा वेढा देऊन आईबू कुठेतरी बसून राही. कधी मनात आले म्हणजे शाळा, तालीम झाडून काढे. मी दिवसेंदिवस झोपून राही. काही वाचित लिहित बसे. मधूनच मला न सांगता सवरता आईबू कुठेतरी निघून जाईल. धुळीने भरलेल्या पायांनी दमून भागून संध्याकाळी परत येईल. खाली मान घालून बसून राही. कुठे गेला होतास म्हणून विचारलं तर पाय मोकळे करायला गेलो होतो एवढंच सांगून गप्प राही. असे काही दिवस गेले आणि एक दिवस मला वरिष्ठांकडून लिहून आलं की वाडीची शाळा बंद करून तालुक्यातल्या प्रायमरी स्कूलमध्ये दाखल व्हावं. आयबूनं माझं सामान सुमान आवरलं. राहत होतो ती जागा मोकळी केली. शाळेला कुलूप लावलं, तालमीला कुलूप लावलं. मी उभ्या उभ्या काकुबाच्या घरी गेलो. बाबा, मी जातो आता. सरकारनं मला माघारी बोलावलंय. काकुबानं टक लावून माझ्याकडे बघितलं. होकारार्थी मान हलवली. 2-3 वेळा हलवली आणि म्हणाला, पराय. म्हातारा जास्त काही बोलला नाही. त्याची सून काहीच बोलली नाही. नवा माणूस बघून मेंढरं 2-3 वेळा ओरडली आणि काकोबाचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माणूस काणूस, गुरंढोरं कोणी दिसत नव्हतं आणि वाडीकडे पाठ फिरवून आम्ही गाडी वाटेनं परत चाललो होतो. सामान सुमान भरलेलं एक ठिकं आयबूनं डोक्यावर आडवं घेतलं होतं आणि माझ्या मागून तो येत होता. काही सामान माझ्या हातात होतं. मध्येच आयबू थांबला आणि डोक्यावरचं पोतं सारखं करून माझ्याकडे न बघता म्हणाला, हे कपाळ तुमच्या घरी टाकून मग मी माघारा जाईन. कुठं जाणार, काय करणार, मी काहीच बोललो नाही. या बापड्याला आता कुठे आधार मिळेल असा विचार मनी आला नाही. माझी सावली पुढे पुढे सरकत होती
धूळ उडत होती आणि समोर दूरपर्यंत पसरलेल्या माळावर कुणीही दिसत नव्हतं. उजाड बनगरवाडी मागे राहिली होती आणि मी परत चाललो होतो. वयाच्या 21व्या वर्षी मी माणदेशी माणसं नावाचं पुस्तक लिहिलं आणि नंतर 53 साली बनगरवाडी नावाचं. ही दोन्ही पुस्तकं अजूनही वाचली जातात आणि मला असं वाटतं की ज्याप्रमाणे इंग्लिश इंग्लंड कसं होतं हे समजून घेण्यासाठी डिकन्स वाचला जातो, तसं मराठी महाराष्ट्र कसा होता हे समजून घेण्यासाठी म्हणून माडगूळकर पुष्कळ दिवसापर्यंत वाचले जातील. बनगरवाडीला स्वतःचा असा खास वास येतो जो पानापानांवरनं आपल्याला घेता येतो. अल्पाक्षरी, थेट, सघन, जोमदार, निरागस आणि सुबोध ही तात्यांच्या भाषेची मुख्य वैशिष्ट्य. या अनुषंगानं त्यांचं नातं थेट विनोबांशी जुळतं. विनोबांनीच गीताप्रवचनात लिहिलं आहे, शब्दावर नव्या अर्थाचं कलम करणं ही क्रांती. तात्यांनी अनुभव हीच भाषा केली. कोणत्याही प्रकारचं अलंकरण न करता कलात्मक तटस्थतेनं त्याची अभिव्यक्ती केली. हातकणंगलेकर तात्यांना साहित्यातला सिद्धपुरुष म्हणतात. योग्याच्या ठायी असणारी, वर्तमानाशी अंतर ठेवत त्याला निरखणारी, त्याचा सूक्ष्म वेध घेत विश्लेषण करण्याची विशेष क्षमता तात्यांच्या मानसिकतेत होती. म्हणूनच यांच्या लिखाणात भावनांचे टिपेचे खेळ नसतात, अनावश्यक उमाळे नसतात, आक्रस्थळी अभिनिवेशही नसतात. प्रत्यक्ष जगण्यातून सिद्ध झालेलं हे लिखाण आहे. या दृष्टीनं तात्यांचं नातं ब्रिटिश लेखकांपेक्षा अमेरिकन लेखकांशी आहे. थोरो, स्टाईनबेक, हेमिंग्वे, काल्डवेल, सारोयान, आयरिश लेखक फ्लोहार्टी हे सगळे त्यांचे नाळेचे नातेवाईक. या सगळ्यांनीच आपल्या मुळांमधून, जवळच्या मातीतून घेतलेल्या पोषण रसावरच साहित्याची निर्मिती केली. ते स्वतःची भाषा बोलत राहिले. माझ्या लेखनाची भाषा गुऱ्हाळावर बोलवून बोलवून रस द्यावा तशी लोकांनीच मला दिली आहे. वा वा. माडगुळा असताना मला प्राणी आणि पक्षी जी पोरं पाळण्याची फार हौस होती. म्हणजे एखादं चांगलं मांजराचं पोर रस्त्यावरून जाताना दिसलं की उचलून आणायचं आणि पाळायचं. एखादं कुत्र्याचं पोर दिसलं की उचलून पाळायचं. एखादा पक्षी सापडला किंवा त्याचं पक्षाचं पोर सापडलं होल्याचं वगैरे तरी आणायचं आणि पाळायचं. असा एक छंद होता. पण हे छंद चालवायला ज्या आवश्यक अशा वस्तू पाहिजेत त्या मात्र घरात नव्हत्या. वर पिंजरा नव्हता, कसलाही नव्हता, कामट्याचा नव्हता किंवा पत्र्याचा नव्हता, कसलाही नव्हता. तर मग मी एखादं जे वाया गेलं तरी चालेल असं गाडगं वगैरे घेऊन त्याला भोकं पाडायचं आणि त्याच्यामध्ये ते ठेवायचं. तसं मी एक होल्याचं पोर आणून ठेवलं, पांढऱ्या होल्याचं पोर होतं, ते ठेवलं आणि रात्री झोपून गेलो. उशाशी ठेवलं आणि झोपलो. तर मला रात्री काही कळलं नाही, पण सकाळी जेव्हा उठून पाहिलं तेव्हा बोक्याने येऊन ते खाऊन टाकलं होतं आणि त्याची सगळी पंख इतस्ता पसरलेली मी पाहिली. हे सगळं पाहिल्यानंतर मला एक कुत्र्याचं पोर मिळालं आणि कुत्र्याच्या पोराचं तोंड काळं होतं. काळ्या तोंडाची टिपूर चांदणं पडलं होतं. गारवारे नांगरटीतल्या ढेकळावरून भिरभिरत होते. झापाशेजारच्या वाघरीत 600-125 मेंढरू एकमेकींच्या अंगाशी बिलगून दाटीवाटीनं फुसफुसत बसून राहिली होती. आसपास 4-6 मैल गाव नाही अशा या एकलकुंड्या वस्तीत शिव्या आपल्या खाल्ल्या भाकरीला जागत होता. त्याचे मुद्दाम कापून लांडे केलेले कान सावट घेण्यासाठी उभे होते आणि झोपेने भारावलेले डोळे दूरवर पसरलेल्या त्या चंदेरी शिवारात कुठे एखाद दुसरं जित्राब लपत छपत येऊन मेंढरावर पडतंय की काय यासाठी जागरूक होते. कसली तरी चाहूल आली आणि कान उभारून मान उंचावून शिव्यानं बावरून सभोवर पाहिलं. पलीकडची धुलबाजीची ताल ओलांडून एक पांढरी स्वच्छ आकृती शिवारातून दुडकत दुडकत जात होती. सरमाणाच्या पेंड्या खसफसल्या. वावरीत दाटीवाटीनं बसलेले मेंढर जागच्या जागी भीतीनं लटकन हल्ली आणि खाली केलेल्या माना उंचावून धडधडत्या छातीनं ती पाहायला लागली. सिंहासारखा गरजत झेपावत शिव्या तालीकडे निघाला होता. गलोलीतून सुटलेल्या खड्यासारखा शिवा त्या पांढऱ्या जित्रापशी जाऊन भेटला आणि त्याचा आवेश कुठल्या कुठे पळाला. चांदण्याने पालटलेल्या त्या काळ्या शार शिवारात शिव्यापुढे बारीक कमरेची एक पांढरी शुभ्र पश्मी कुत्री मान खाली घालून
शेपूट 2 पायात खेचून धरून उभी होती. तिचं तोंड वीतभर लांब होतं. नाकातोंडातला भाग तेवढा काळा करंद होता. आपली लवचिक पातळ जिबली टिचभर बाहेर काढून ती धापा टाकत होती. तिचे पाय अर्धे अधिक चिखलाने लडबडले होते. ती खूप दमली आहे असं शिव्याला वाटलं. तिचा तो नाजूक बांधा बघून त्या दूरवरच्या वस्तीवर सोबतिणीसाठी आसावलेलं त्याचं मन आनंदानं फुलारून गेलं. मोठ्या डौलानं आपली जिबली तिच्या लांबट तोंडावरून ओठावरून पुन्हा पुन्हा फिरवली. तिच्या नाकाशी नाक भिडवले. आनंदाने नाचून नाचून तिचे पांढरे शुभ्र केसाळ अंग त्यांनी जागोजाग होंगले. आपला पहाडी आवाज शक्य तेवढा मृदू करून त्यांनी विचारले, तू कुठनं आलीस? वाट तर नाही ना चुकलीस? नाही, वाट नाही चुकले, पण जाणून बुजून वाट नेईल तिकडे जाती काल कडूचं पडल्यापासून. काल सांच्यानं चालतीस? अधिकच मायेनं शिव्यानं तिचे चिखलाने भरलेले पाय सुद्धा जिभेने चाटून पुसून लख्ख केले. तिला घेऊन उड्या मारत तो झापापाशी आला. क्षणभर सरमाडाशी टेकायला सांगून तो पुन्हा दौडत गेला. भरत आला एक तवाभर मोठी भाकरी तोंडात धरून. त्याने अजिजीने ती चंपी पुढे केली. घे खाना. अभिमानानं तो म्हणाला, अगं चोरून नाही आणली मी झोपडीतून, माझी आहे. काल करड्याच्या पेट्यावर कांड्या कुकच्याचा थवाच्या थवा पडला, त्यातली एक पायात आणि पकाडात आधू होती. ताणूनच पाडली खाली आणि पोट टम्म झालं तिच्या सागुतीनं. मग काय रात्री मालकीनीने टाकलेल्या भाकरीवर मन जातंय? भाकरी तशीच ठेवली झालं पुरून शिवारात, तीच आणली आहे आता काढून. चंपीने एकवार प्रेमळपणे त्याच्याकडे पाहिलं. ती जाडजूड भाकरी पुढच्या 2 पायात पकडली आणि तोंड कलते करून ती चाबलू लागली. तिच्याकडे पाहत शिव्या शेजारी 2 पायावर बसून राहिला. राहतीस का इथं आमच्या वस्तीवर? अगं माझा मालक खुश होईल तुला बघून. मेंढरा माग मी गेल्यावर वस्तीवर कुणीच नसतं राखणीला. कधी मी वस्तीवर राहीन तू मेंढरा माग जा, कधी मी मेंढरा माग जाईन तू वस्तीवर राहा. आधीमधी करीला मात्र सशावर दोघं संग संग जाऊ. चंपीच्या होकाराची वाटही न पाहता शिव्यानं पुढली चित्र रंगवली आणि बेत रचले. नको, आवेगानं चंपी म्हणाली, माझी कुणापाशी राहण्याची लायकी नाही. हे पाहिलंस माझं काळं तोंड? काळ्या तोंडाची कुत्री वाईट पायगुणाची असतात. जिथं जिथं ती जातील तिथं तिथं मसणवाट होते. तुझ्या धन्याचं गोकुळागत भरलेलं घरदार मसणवाट होऊ नये असं वाटत असेल तर मला इथं राहण्याचा आग्रह करू नकोस. याच माझ्या काळ्या तोंडानं भरल्या वाड्याला मुकली आहे मी. आता मला कुणापाशी राहावंसं वाटत नाही. दूर दूर जाणार आहे मी, की जिथं या जगावरचं एक कुत्र सुद्धा मला भेटणार नाही. का एवढं काय कोणाचं मांजर मारलंय तू? हा? काय गुण वाईट आहे तुझ्यात? हे माझं काळं तोंड, सारं अंग कसं सोजीच्या लाट्यासारखं पांढरं शुभ्र आहे. आणि तोंड बघ, तव्याच्या बुडासारखं काळं. त्यांनीच तर माझ्या धन्याचं घर सोडावं लागलं मला. 7 जन्माच्या पुण्याईनं लाभणार नाही असलं घर. कोठुळी गावी बिडकर इनामदाराची जी 1-2 घरं तग धरून आहेत त्यांच्यापैकी एकात मी लहानपणी आले. चारी बाजूला मोठमोठे अजस्र बुरुज असलेल्या त्या वाड्यात 5-75 खण इमला उभा होता. मधोमध पडवी घालून दादासाहेब आणि बापूसाहेब हे चुलत भाऊ राहत होते. दादासाहेबांची फार हलाखीची स्थिती. त्यांच्या 5 पोरांपैकी धाकट्या अंतानं आपल्या जेवणातून चतकोर निकोर भाकरी माझ्यापुढे टाकावी आणि माझं इवलंसं पोट भरावं. समाईक असलेल्या रुंद अंगणात मी खुशाल दिवसभर बागडावं असं चाललं होतं. मी 3 महिन्याची झाले आणि माझ्या काळ्या तोंडामुळे घरधन्यावर अरिष्ट कोसळलं. दादासाहेबांच्या वयातीत म्हातारीचं डोकं एकाएकी फिरलं आणि वयाला न शोभणारं वर्तन बोलणं तिच्याकडून होऊ लागलं. प्रपंचानं गांजलेले दादासाहेब अधिकच गांजले, कातावले आणि ठाण्याला असलेल्या आपल्या सख्ख्या भावाकडे बिराडासह निघून गेले. 4 चौघा भाऊबंदात अब्रूची खराबी नको आणि इस्पितळात म्हातारीवर काही इलाजही करता येईल असा त्यांचा विचार. जाताना धाकट्या अंतानं मला बरोबर नेण्याचा हट्ट धरला, पण लेका आपली पोट भरायची झाली पंचायत आणि कुत्र कुठं वागवतोय फासे पारद्यासारखं असं म्हणून त्यांनी दटावलं. गाडीला गावाबाहेर पोचवून मी भकास मनानं मोकळ्या सोप्यात बसून राहिले. घर पाठी लागल्यासारखं वाटायला लागलं. 1-2 दिवस गेले आणि एका दिवशी उमा रामोशाने बापूसाहेबांना कळकळीनं सांगितलं, सरकार कुत्र चांगल्या अवलादीचं आहे. गावातनं उकरडं फुंकलन गावढळ होईल.
भरल्या गाड्याला का सुपाचं वजन होतंय? अहो तुकडा टकडा चाकत जा त्याला. बापूसाहेबांच्यात मी राहिले. गळ्यात कोरा पट्टा अडकवला गेला. न्हाणं दूध सारं काही आरामात वेळच्या वेळीच आले. माझघरातून परसदाराकडे पळताना कोणी दरडावलं तर एवढ्या 16 ओळं पाडणारे आईसाहेब पण त्या सुद्धा कळवळून म्हणत, अरे नका रे मारू, त्याला काय बाळाला, मुका जीव, बांधून घाल जा पुढच्या सोप्यात माच्याच्या पायाला. भुकेलं असेल, दुपार झाली, दूध ठेव हो तुझ्या पुढे. मध्यंतरी कुठूनचे एक मिशाळ गृहस्थ पाहुणे म्हणून आले आणि माझ्याकडे बघून त्यांनी मुक्ताफळं उधळली. बापूसाहेब, हे कुत्र कुणी दिलं आपल्याला? काळा तोंडाचं आपशकुनी बेट. अहो अनुभव आहे मला याचा. आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले. बापूसाहेबांनी दुर्लक्ष केलं, पण तेव्हापासून माझे लाड मात्र कमी होऊ लागले. घरात जो तो हिडीस फिडीस करू लागला. दिवस जातच होते, त्यांना काय. आणि एके दिवशी दावणीची पुतळी गाय एकाएकी टम्म फुगली. वैरण पाण्याला तोंड लावीना. फुंकणीतून तेल पाजलं, निंबाचा रस पाजला, पण तिची धडपड काही थांबली नाही. आपल्या 2 महिन्याच्या बाळाला मागे ठेवून पुतळी नंदीच्या भेटीला गेली. माझ्या पायगुणानं दादासाहेबांच्या म्हातारीला वेड लागलं. ही काळतोंडी कुत्री आमच्या घरात येऊन 2 महिने झाले नाही, तोच हे अरिष्ट कोसळलं असं घरात बोललं जाऊ लागलं. मला उपास होऊ लागले. आईसाहेबांच्या हातची जळकी लाकडं पाठीत बसू लागली. पुढं त्या दैवानं कडे लोटच केला. खुद्द बापूसाहेबच अर्धांगवायूंनी आजारी पडले. उशा पायथ्याशी माणसं बसून राहू लागली. सारा गाव हळहळू लागला. एके दिवशी मीही दिवे लागणीच्या सुमारास बापूसाहेबांच्या खोलीत गेले आणि त्या अंधुक प्रकाशात त्यांच्या पायाशी बसून चळवेतात चाटू लागले आणि ते किंचाळले. शाम्या, रंग्या, अरे कुणीतरी धावा, गोळी घाला या अवदासेला. हिचं काळ तोंड माझ्या समोर नको, धावा. आणि त्यांनी झिंजाडलेल्या लाथेनं खांबावर आपटले. मी थरथर त्या अंगाने बाहेर पडले. उपाशी पोटानं माझं काळं कुट्ट तोंड लपवीत वाट फुटेल तिकडे धावू लागले. अन आता तुझ्यापाशी येऊन थांबली. त्यांचा कोणाचा काही दोष नाही. परमेश्वर बापूसाहेबांना या आजारातून लवकर बरं करेल. त्यांची मुलं बाळं, आईसाहेब सुखानं राहोत. ती सारीच माणसं देवासारखी होती. मीच कमनशिबी. त्याला कोण काय करणार. इतका वेळ शांतपणानं ही सारी हकीकत ऐकून घेत असलेल्या शिव्यानं डोळ्याला आलेलं पाणी पंजानं पुसून टाकलं. छे, उगाच काहीतरी लावून घेतीस तू मनाला. अगं कावळा बसायला आणि ढाळी मोडायला गाठ पडली म्हणजे कावळ्याच्या भारानं ढाळी मोडली असं कोणी नाही म्हणत. तुझ्याकडे काही चूक नाही. आता बापूसाहेबांचं नशीब फिरलं, त्याला कोण काय करणार. तू खुशाल राहा माझ्यापाशी, आनंदानं राहा. बरं झालं तुझं तोंड काळा आहे ते मला बस सोबत मिळाली. चंद्र मावळून गडद अंधार पडलेला होता. चांदण्यात चमचम करायला लागलेल्या होत्या. एकमेकांच्या कुशीत ती दोघं पाचोळ्यावर झोपी गेली. कसल्या तरी गोंगाटाने खडबडून शिव्या आणि चंपी जागी झाली आणि बावरून पेंगुळल्या डोळ्यांनी त्यांनी सभोवर पाहिलं. शिव्याचा ओर भीतीनं दडपून गेला. झोपडीजवळ घातलेली 4-5 हजार कडब्यांची गंज कापराच्या वडीसारखी जळायला लागली होती. धुराचे लोळ वावटळी सारखे आकाशात उफाळत होते. सारं शिवार त्या तांबूस ज्वाळांच्या प्रकाशानं काठोकाठ उजळून निघालं नव्हतं. कडब्याचा करपट वास शिवार भर पसरलेला होता. वस्तीवरली बाया, बापे, पोरं ठोरं हवालदिल होऊन ओरडत होती. शिव्या तीरासारखा त्या दिशेनं धावला. थिजल्या डोळ्यांनी चंपीनं सारं पाहिलं. त्या गंजीसारखाच आगीचा लोळ तिच्या उरात उफाळला. त्या गोंगाटातून अशा आरोळ्या आपल्या कानाच्या पडद्या फोडून आत घुसत आहेत असं तिला वाटलं. आणि झटकन तोंड फिरवून त्या काळ्या शार शिवारात ती दूर निघून गेली.